आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे खरं तर सभागृह नेते गणेश खनकर सर आहेत. सर, कसं बघता, एकूणच आज महासभेचं आयोजन होतं, मात्र त्या ठिकाणी विरोधकांकडून गोंधळ घातल्याचा पाहायला मिळाला. बघा, असं आहे की कुठला विषय काय करायचा त्यांचा विषय आहे. गोंधळ घातला म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या गटातून इंशाल्लाह इंशाल्लाह इनके तुकडे होंगे हजार म्हणून घोषणा दिल्या गेल्या आणि या घोषणा देताना उबाटाचे नगरसेवक त्यांच्या समर्थनार्थ उभे होते. म्हणजे यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आंदोलन कसलं आहे तर विद्यार्थ्यांचं आहे. नीटची फेरपरीक्षा झाली, विद्यार्थी उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांनी जल्लोष पण केला. आज जे आंदोलन सुरू आहे त्या स्टेजवरती शर्जीलच्या घोषणा दिल्या जातात. इंशाल्लाह इनके तुकडे होंगे हजार तिकडे सुद्धा घोषणा दिली जाते. प्रभू रामाविषयी अपशब्द वापरले जातात, आपल्या सैनिकांविषयी अपशब्द वापरले जातात आणि त्या स्टेजवर उद्धव ठाकरे जातात. जो राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरतो त्याला भेटायला उद्धव ठाकरे दिल्लीला जातात. नीट आठवा, मातोश्रीवर आल्याशिवाय चर्चा करणार नाही असे म्हणणारे उद्धव ठाकरे आज न बोलवता बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना दिल्लीला गेले. मला उद्धवजी तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. अहो, आज ना उद्या तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार? वर गेल्यानंतर तुम्ही राहुल गांधींच्या कच्छपी लागलेला आहात, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो, प्रभू रामाविषयी वाटेल ते बोलतो. तुम्ही त्यांच्या शेजारी जाऊन बसता. यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. सभागृहामध्ये आम्ही हे सहन करणार नाही. पण सर, सभागृहामध्ये शिक्षणचे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची चर्चा ही सभागृहात व्हावी अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आली. कोणी केली मागणी? कोणी मागणी केली? कसली मागणी? ही अशी मागणी असते. आम्ही सुद्धा महिला विधायक फेटाळल्यानंतर सभागृहात चर्चा केली होती. आमची तयारी आहे. मर्द आहोत, मर्द. हे असे देशविरोधी घोषणा देणारे आम्ही छह नाही आहोत. यायचं सभागृहात, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. पण या देशद्रोह्यांबरोबर चर्चा नाही करणार, अजिबात नाही. सभागृहामध्ये देशाच्या विरोधात घोषणा देणार, अजिबात सहन नाही करणार. ही मुस्लिम काँग्रेस सभागृह चालवणार काय? सभागृह आम्ही चालवणार, यात नो कॉम्प्रोमाइज. सर, त्यांचं म्हणणं आहे आपले सुद्धा काही मुस्लिम नगरसेवक त्या घोषणाबाजीच्या वेळी सोबत घोषणाबाजी देत होते. आमचे मुस्लिम नगरसेवक कोण आहेत बाबा? कोण आहेत आमच्याकडे? हा कुठून शोध लागला? अरे ते काही म्हणत, ते देशाच्या विरोधात घोषणा देत होते. त्यावेळी उबाटाचे नगरसेवक शांतपणे बसले होते. अहो, यापेक्षा दुसरं काय दुर्दैव असू शकतं? मला माहिती आहे की निवडणुकीमध्ये हिरवं मतदान झाल्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. ते इकडे नका ना दाखवू, पण आम्हाला माहिती आहे कोण कसं जिंकलं ते. हारून खान कसे जिंकले, वर्षा गायकवाड का जिंकले, अनिल देसाई आम्हाला सगळं माहिती आहे ना. प्रमोद सावंत का जिंकले, कारण सांगू का आता? आम्हाला सगळं माहिती आहे कोण नगरसेवक कुठल्या हिरव्या मतांनी निवडून आला. पण या सभागृहात तुम्ही देशाच्या विरोधात घोषणा देता, हे आम्हाला पंतप्रधानांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी दिली जाते. पंतप्रधानांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी त्या ठिकाणी. बघा, असं आहे, मी मगाशी म्हणालो, ज्याची त्याची एक पातळी असते, ज्याची त्याची पातळी असते. त्यांनी ठरवावं. पंतप्रधानांच्या विरुद्ध घोषणा दिल्या आणि आमच्या समोर बोलला तर घरी नाही पाठवणार, एवढं निक्षून सांगतो. एवढं कन्फर्म, घरी नाही जाऊन देणार. निश्चितच. पण सर, आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता विरोधकांना सर त्या ठिकाणी त्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की मध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात आहे. एकीकडे भाजपचे नगरसेवक आहेत किंवा सत्ताधारी नगरसेवक आहेत, तर दुसरीकडे विरोधक त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आपल्याला देताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच गदारोळ या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आपल्याला होताना पाहायला मिळतात. खरं म्हणजे महासभेचं आयोजन होतं आणि महासभेमध्ये जी प्रश्न उपस्थित केली पाहिजे होती त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात असेल किंवा मग त्या ठिकाणी जे मुंबईमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या संदर्भात असेल, या प्रश्नांवरती सभागृहामध्ये चर्चा करावी अशी मागणी केली जात होती. आणि या मागणीला तर कुठेतरी एक वेगळं स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि थेट मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या ठिकाणी आता आंदोलन हे होताना पाहायला मिळतात. एकीकडे विरोधक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत यांच्या विरोधातल्या घोषणा असतील, तर दुसरीकडे
भाजप असतील किंवा सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी ही आपल्याला देताना पाहायला मिळतात. त्यामुळे एक मोठा गदारोळ या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आपल्याला झाल्याचा पाहायला मिळतो आणि आता हा जवळपास 1 तासाहून अधिक वेळ गेला आहे. असाच गदारोळ किंवा मग अशा पद्धतीचीच जो आंदोलन आहे हे अजूनही या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सुरूच आहे. सर्व नगरसेवक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधक त्या ठिकाणून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत आहेत, तर दुसरीकडे जे सत्ताधारी नगरसेवक आहेत हे मोदी मोदी असं समर्थन करत त्या ठिकाणी घोषणा देतात. त्यामुळे एकूणच गेल्या तासाभरापासून गदारोळ आणि एक मुंबई महानगरपालिकेमध्ये वेगळं आणि तीव्र आंदोलन हे आज मुंबई महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.